नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? आज गोकुलाष्टमी आहे, तर चूल सारून घेतलेली आहे. चुलीने रांगोळी काढते हळद कुंकू नंतर, आणि अगरबत्ती आणि फुलं पूजन करायला. आणि आमच्या पिढीनपिढ्या असंच चूल सारवली की तिला अशीच नसते ठेवायची. रांगोळी वगैरे काढून फुलं आणि पूजन वगैरे करून मग चुलीवर काय ठेवायचे जेवण ते नंतर चुलीवर ठेवायचा. चला मग या. चला या दाखवते तुम्हाला चूल आमची. ही बघा आमची चूल. आता रांगोळी काढायला सुरुवात करते. सारून घेतलेली आहे बघा. रांगोळी काढली की चूल छान दिसते. बिना रांगोळी चूल सारवल्यावर कुंकू हळद कुंकू रांगोळी काढल्याशिवाय काही ठेवायचा नसतो चुलीवर. आजी सगळ्यांनी सांगितलेलं आहे, चूल अशीच वैरी ठेवायची नसते. आणि चूल जर नवीन घातली की काहीतरी गोडधोड करायचा असतो. हे बघा रांगोळी काढून झालेली आहे. आता पूजन करून घेतो. हळद कुंकू लावते पहिला. सात कुंकू हळदीची बोट आणि 7 कुंकवाची बोट अशी लावून घेतलेली आहे. अशी पूजा करून घ्यायची चुलीची. पहिली पहिली चूल लावल्यावर चूल सारवल्यावर अशीच ठेवायची नसते चुलीला. अगरबत्ती फिरवते. चला मग आता आपण काहीतरी त्याच्यावर बनवायला घेऊया.